नमस्कार. स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 10व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. रोजचं जीवनच परमार्थरूप करा. नाव काहीही दिलेलं असो, जीवनाचा परमोच्च आदर्श आत्मसात करण्यासाठी ध्यानाचा अवलंब करणं आवश्यक वाटतं. आता ध्यान हे जीवनात आवश्यक आहे असं एकदा ठरल्यानंतर त्या ध्यानाची नेमकी प्रक्रिया काय तेही समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं. पण त्याआधी ध्यानाबाबत आणखी एका अपसमजाचं निराकरण करणं आवश्यक वाटतं. अनेकदा असं म्हटलं जातं की ध्यानाचा संबंध परमार्थ मार्गाशी असेल, परमात्म्याशी असेल, पण दैनंदिन जीवनाशी त्याचा काय संबंध? प्रपंच वेगळा, परमार्थ निराळा, अगदी परस्पर विरोधी गोष्टी. त्यामुळेच असंही सांगितलं जातं की ज्याला परमार्थ साधायचा आहे त्याने प्रपंच सोडला पाहिजे. नव्हे, त्याला तो सोडावाच लागेल. एका म्यानात 2 तलवारी नाही राहू शकत. परमेश्वर हवा तर प्रपंचाचा त्याग करायलाच हवा. प्रपंचातल्या व्यवहारी जीवनात परमात्म्याचा ठाव असंभव आहे असं जे सर्वसामान्यांना वाटतं ते देखील केवळ अज्ञानामुळे. या अज्ञानापोटीच असे प्रपंच परमार्थ फारकतीचे अपसमज कल्पिले जातात. मुळात या विश्वामध्ये एका परमात्म्याव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. सारं काही तोच आहे. रीता ठाव त्या राघवे विण नाही. त्यामुळेच एकतर प्रपंच अथवा परमार्थ अशी जीवनाची विभागणी करताच येत नाही. प्रपंचच परमार्थरूप करायचा आहे. मनाची शांतता, स्वास्थ्य काय प्रपंचात नको असं थोडंच आहे. प्रपंचात असोनी नसावे अशी वृत्ती अंगी मांडता आली तर तो प्रपंच अधिक सुखी आणि जास्त समाधानी झाल्याविना राहणार नाही. मनाचं हे स्वास्थ्य लाभायला ध्यानसाधनेसारखं दुसरं साधन नाही. साधो सहज समाधी भली अशी रोजच्या जीवनातही समाधी दशा म्हणजे सावधानता साधण्यासाठी किंवा राम हमारा जप करे हम बैठे आराम असा कबीरवाणा अंगी बाणवण्यासाठी ध्यानसाधना आवश्यक होय. त्याने चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदाकाळी अशी अवस्था सहजच प्राप्त होईल. प्रकरण 11. एक परमात्माच, अन्य काही नाही. परमेश्वर हाच हे सर्व विश्व व्यापून राहिलेलं आहे. जीवाच्या आत बाहेर तोच आहे. त्यामुळे जीवाकडून घडणारं प्रत्येक कर्म ही त्या परमेश्वराचीच पूजा होय. अर्जुनाच्या अंतकरणात हा बोध ठसवण्यासाठी भगवंत त्याला म्हणतात, यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः. म्हणजे हे सर्व विश्व त्याच्यापासून निर्माण झालं आहे. साधकाने हाच बोध अंतकरणात ठसवून आपली सारी दैनंदिन कर्म करायची आहेत. अशा बोधानेच हळूहळू साधकामधला मीपणा नष्ट होतो. अहंभावापासून त्याची सुटका होऊ लागते. अर्थात असा हा बोध अथवा हे अनुसंधान सहज साध्य होणार नाही. त्यासाठी साधकांना बरेच परिश्रम करावे लागतात. अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच ध्यानसाधना होय. श्री ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या त्या वचनावर निरूपण करताना म्हणतात, जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित जाले आहे दीप जात तेजे जैसे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी म्हणवनी तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसायतया सम्यक ज्ञान नुदैजता वेधेची तन्मयता उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे म्हणवनी मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहतसे अंगी तेणे स्वधर्मो आस्था चांगी अनुष्ठावा. पण असं असून देखील पुष्कळदा असं म्हटलं जातं की ध्यानाचा संबंध परमेश्वराशी असेल वा नसेल, पण व्यवहाराशी मात्र त्याचा सुतराम संबंध नाही. अर्थात अज्ञानापोटीच असं बोलणं निघतं. या मंडळींना जणू काही असं वाटत असतं की परमेश्वर आणि व्यवहार या अगदी भिन्न भिन्न वस्तू आहेत. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी व्यवहार संभवतच नाही आणि व्यवहाराच्या जागी परमेश्वराचं अस्तित्व असणं शक्य नाही. वस्तुतः या विश्वामध्ये एक परमात्माच ओतप्रोत भरलेला आहे. गॉड अलोन इज. कर्म करणारा आणि कर्म या दोन्हीमध्ये तोच अनुस्यूत आहे. कर्त्याने जे कर्म करायचं आहे ते हे सगळं समजून करायचं आहे.
कर्म करणाऱ्याचा सदैव असाच भाव असला पाहिजे की जे जे काही मी करतो आहे ते तोच माझ्याकडून करवून घेत आहे आणि केलं जाणारं कर्मही सहज त्यालाच पावत आहे. कर्म करणाऱ्याने नेहमी असं समजलं पाहिजे की प्रत्येक कर्मापासून सर्व ठिकाणी असणाऱ्या परमात्म्याचीच आपोआप पूजा होत आहे. मी देह नाही, सर्व काही परमात्माच आहे, तोच सर्व काही करत आहे. मी म्हणजे देह काहीही करत नाही, परमात्माच फलभोगता आहे. मी म्हणजे देह त्या केलेल्या कर्मफलाचा भोगता नाही. साधकाने सतत असंच अनुसंधान राखलं पाहिजे. दुर्दैवाने तसा प्रयत्न कधी केला जात नाही. जीवनातील ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पण तीच आपण पार विसरून गेलो आहोत. डोळ्याने मी बघतो, कानाने ऐकतो, नाकाने वास घेतो, जिभेने रस चाखतो, सुखाने रात्री झोपतो. ही सारी देवा तुझीच कृपा, तुझ्याच कृपेने ते शक्य होत आहे. अशा आशयाची एक कविता जुन्या काळी शाळेत शिकवली जात असे. पण या साऱ्या शारीरिक देहजन्य गोष्टी इतक्या सहज सरावातल्या झालेल्या असतात की त्या केवळ प्रभुकृपेने घडत आहेत असं कधी आपल्याला वाटतच नाही. मी, मला, माझं या अहंभावी ममत्वामुळे मूळचा स्वरूपबोध म्हणजे परमात्मा पार झाकाळून गेलेला असतो. आपल्या ओवी अभंगातून संतांनी ते लिहून ठेवलं आहे. स्वतःला धार्मिक समजणारी मंडळी ओवी अभंग वाचतात, धर्मग्रंथाची पारायणं करतात, पण त्यातल्या स्वरूपबोधासारख्या मूलभूत तत्वांकडे सर्वसामान्यांचं म्हणावं तसं लक्ष असत नाही. मग त्या बोधानुसार सतत अनुसंधान राखणं ही तर फार दूरची गोष्ट. नृत्य आणि नृत्यकार असं समजलं जातं की प्रपंच वेगळा आणि परमार्थ निराळा. परमार्थ साधायचा असेल तर प्रपंचाचाच त्याग घडायला हवा. अग्नी आणि पाणी ही कधी एकत्र नांदू शकतील काय? पाण्याला का कधी आग लागू शकेल? पण सागरात प्रचंड जलाशयाच्या पोटात वडवानल असतोच की नाही? मानवी शरीरात जलासह जठराग्नी वास करतोच ना. प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध तसाच आहे. नृत्य आणि नर्तक अलगपणे पाहता येतील का? नृत्यापासून नर्तकाला वेगळा करता येईल का? आम्हाला फक्त नृत्य पाहायचं आहे, पण पाहताना तो नर्तक डोळ्यापुढे येता कामा नये असं कोणी म्हणू शकेल का? आता नर्तकाचं नृत्य पाहताना तो त्या नृत्याशी इतका तादात्म्य पावला, एकरूप झाला की त्याला आता नुसतं नृत्यच दिसत आहे असं कोणी म्हणू शकेल? त्याच चाकोरीने प्रपंच प्रपंच म्हणत आहात, पण तो आहे कुठे? मला तर इथं फक्त परमात्माच दिसत आहे. त्या परमात्म्या व्यतिरिक्त इथं अन्य काही नाही असंच तो सांगू शकेल. पाण्यातल्या बेडकीचं डराव डराव ओरडणं हे देखील निजबोधात सांगितलेल्या, निजनामात रंगलेल्या स्वरूपानंदांना आत्माराम आत्माराम असंच वाटेल. पण ती फार पुढची स्थिती आहे. मग अशा परमहंसाला अनुसंधान राखण्याचा प्रश्नच उरत नाही. साधो सहज समाधी भली अशीच त्याची अवस्था असते. चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदाकाळी अशी त्याची सर्व काळ स्थिती असते. ती स्थिती प्राप्त होण्यासाठीच ध्यानसाधना आवश्यक आहे. एक तर प्रपंच अथवा परमार्थ असं जीवनाचे वेगवेगळे कप्पे नाहीत. सकाळी 9 वाजेपर्यंत परमार्थ, दिवसाच्या उरलेल्या काळात मात्र नुसता प्रपंच, अशी दिवसाची विभागणीही करता येत नाही. अशी विभागणी करू पाहणारे खऱ्या अर्थाने परमार्थ करीत नाहीत आणि ते परमार्थीही नव्हेत. स्नान, संध्या, जपजाप्य, पूजा अर्चा अशा स्वरूपात ते जणू नुसती कवायत करत असतात. समग्र जीवनात समत्व साधलं पाहिजे. सुखाच्याच काय, पण दुःखाच्या प्रसंगीही मनाची शांतता ढळता कामा नये. दिव्याच्या प्रकाशात घरातले सारे व्यवहार चालतात, पण त्या व्यवहाराचे इष्टानिष्ट परिणाम दिव्यावर होत नाहीत. तो आपला शांतपणे तेवत असतो. त्याचप्रमाणे यच्च यावत विहित कर्म करत असताना त्या कर्मांमुळे होणारे सुखदुःखादी बरे वाईट परिणाम कर्त्याला बाधक ठरता कामा नयेत. तेथ रिंगणे नाही समजता संसार दुःखा अशी सहज अवस्था साधता आली पाहिजे. ध्यान साधनेने ती साधू शकते. मग ती साधना करणारा पारमार्थिक असो अथवा स्वतःला तो नुसता प्रापंचिक समजो. अनुसंधान कशासाठी? अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी अशी ग्वाही प्रत्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराजांनी दिली आहे. पण होतं काय की दासबोध, ज्ञानेश्वरी वाचली जातात, पारायणही केली जातात, व्याख्यानं, प्रवचनं यांचं श्रवणही नित्य घडतं, पण हे सारं कशासाठी करायचं याचंच भान राहत नाही. यज्ञ केला जातो, पण यज्ञ नारायणाचा विसर पडतो. साधं रोजच्या जेवणाचं उदाहरण घ्या ना.
उदर भरण नोहे जाणे जे यज्ञकर्म असा श्लोक म्हणून आपण जेवतो, पण तो आपला यज्ञ असतो का? अहम वैश्वानरो भूत्वा हे त्यातलं सूत्र जेवताना थोडं तरी ध्यानात असतं का? गीता ज्ञानेश्वरी वाचूनही आपण निखळ कर्मकांडी राहतो ते याचमुळे. साहजिकच गीतेच्या मूलग्राही तत्वापासून आपण 4 हात दूरच राहतो. त्यामुळे जीवनातलं अत्युच्च शिखर ज्याच्यामुळे गाठायचं ते अनुसंधानच राहत नाही. ते अनुसंधान साधण्यासाठी ध्यान साधनेची कास धरायला हवी. एकदा अनुसंधानाचं महत्त्व पटलं की मग ते कशामुळे साधतं ते पाहायला हवं. त्यासाठी काय काय केलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टीचा कटाक्षाने त्याग करायला हवा याचाही विचार केला पाहिजे. नुसता विचार करूनही भागणार नाही, तो विचार कृतीतच उतरला पाहिजे. प्रत्येक कर्म करत असताना ते अनुसंधान राहत नसलं तर त्याची सवय करण्याकरता काही काळ एकांतात जायला हवं. ध्यान साधनेने मनाला एकाग्र करायला हवं. मन एकाग्र होऊ लागलं की मग अनुसंधान साधणं अवघड नाही. अनुसंधान साधायचं म्हटलं म्हणजे त्यासाठी आवश्यक असलेली पथ्य पाळणं क्रमप्राप्त ठरतं. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी हे ओघाने झालं. त्यातलं पहिलं पथ्य आहे युक्त आहार विहार. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आहार तरी सेविजे परी युक्तीचेनी मापे मविजे क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. जागणे जरी जाहले तरी होवावे ते मितले येतुलेनी धातू साम्य संचले असेल सहजे. ऐसे युक्तीचेनी हाते जै इंद्रिया वोपिजे भाते तै संतोषाशी वाढते मनाची करी. अशा प्रकारच्या आहार विहाराने प्रसन्न झालेलं मन सहजच स्थिर होतं. पण मन ही एक फार चमत्कारिक वस्तू आहे. सगळा व्याप संताप या मनामुळेच होतो. स्वतःला ते फसवू शकतं. तेव्हा आधी मन म्हणजे तरी नेमकं काय हे पाहिलं पाहिजे. त्यानंतर ते प्रसन्न करायचा विचार करता येईल. 12. चंचलता मनाचा स्वभाव. मन आणि माया दोन्ही 2 अक्षरांचे शब्द. दिसायला छोटेसे, पण त्यांच्या व्यापकपणाला आकाशही ठेंगणं ठरेल. वामन अवतारात बटू वामनाने आपल्या 2 पावलातच पृथ्वी आणि आकाश दोन्ही व्यापून टाकली आणि 3ऱ्या पावलाच्या भूमीसाठी पाय कुठे ठेवू असं बळीराजाला त्याने विचारलं होतं. मनाच्या व्याप्तीबाबत असंच म्हणावं लागतं. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे एरवी रहाटावया थोकडे त्रैलोक्य यया. त्रैलोक्यही थोटकं वाटावं अशी मनाची सर्वसंचारी व्यापकता आहे. प्रपंच काय किंवा परमार्थ काय, दोन्ही क्षेत्रात माणसाला जो काय व्याप सहन करावा लागतो तो या मनामुळेच. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः असं सुप्रसिद्ध वचन आहे. म्हणजे माणसाच्या बंधाला आणि मुक्ततेलाही हे मनच कारणीभूत होत असतं. मन ही एक फारच चमत्कारिक वस्तू आहे. मनाची मौज अशी की ते स्वतःला फसवू शकतं. कोणताही विचार मनामध्ये स्थिर राहणं कठीण, मग अदृश्य वस्तूचं अनुसंधान सतत राखणं हे तर महाकर्म कठीण. खरं म्हणजे विचारांचा अखंड प्रवाह म्हणजे मन. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचं तर वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. सावयव कल्पना म्हणजे मन. कल्पना साकारली की ती मनरूप धारण करते. मन ते ऐसे असं म्हणत श्री ज्ञानेश्वर महाराज मनाची व्याख्या करताना सांगतात, जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिलीये संधी रजोगुणांचा खांदी तरळत असे. म्हणजे सत्व रज आणि तम हे त्रिगुण. त्यातल्या रजोगुणाच्या आधाराने चंचलपणाने जे वावरत असतं ते मन होय. मृगजळाच्या ठिकाणी भासणाऱ्या लहरीप्रमाणे किंवा आकाशात भासमान होणाऱ्या निळ्या रंगाप्रमाणे मनाचा आभास माणसाच्या ठिकाणी भासतो. पण त्याला काही वास्तवता आहे असं म्हणाल तर ती नावालाही सापडणार नाही. केवळ कल्पनेच्या त्या वृत्ती आहेत. कल्पनेच्या सावयव वृत्ती म्हणजे मन. या मनाची मोठी मौज आहे. मन आहे म्हणावं तर ते मुळात नाही, आणि नाही म्हणावं तर तसंही म्हणता येत नाही, कारण सतत तेच त्रास देत असतं. वस्तुतः या मनाला वास्तवता नाही, पण जीवाला होणाऱ्या व्यापामुळे पदोपदी ते जाणवल्याशिवाय राहत नाही. मुळात नसलेल्या पण नसून भासमान होणाऱ्या आणि क्षणोक्षणी व्याप वाढवणाऱ्या ताप देणाऱ्या या मनावर मात करायची कशी? माणसाने मन आवरायचं कसं? नेमका हाच प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला आहे. वाऱ्यासारखं
व वाऱ्याप्रमाणे चंचल असणारं हे मन निवांत कसं राहणार? अर्जुन विचारतो. ऐसे ते चंचल मन सर्वथैव आपुला स्वभाव सांडिल का? लावावी ती गोडी लागते. यावर भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. पाण्याचं प्रवाहीपण, अग्नीची दाहकता हा जसा त्यांचा स्वभाव आहे, तसं चंचल असणं हा या मनाचा स्वभाव आहे. पण असं असूनही ते मन आवरताच येत नाही असं मात्र नाही. कारण या मनाचीही एक मोठी मजेदार गोष्ट आहे. या मनाला ज्या विषयाची गोडी लावावी ती लागते आणि ते त्या गोडी लागलेल्या ठिकाणीच राहायला, स्थिर व्हायला सोकावतं. का जे या मनाचे एकनिके, जे देखिले गोडीची या ठाया सोके. आता हा अनुभव कोणाला नाही? पहाटे 4 वाजता उठायची सवय झालेल्या विद्यार्थ्याला घड्याळाचा गजर होण्याच्या आधीच जाग येते. मनच नेमकं उठवतं. आता नंतर गजर ऐकू नये, उठूया अर्ध्या तासाने असं म्हणून दुसरं मनच विद्यार्थ्याला झोपवू पाहतं, ही गोष्ट वेगळी. आणि सकाळी उठल्यावर छे उगाच झोपलो, आता हे सारं केव्हा लिहून होणार, असा त्या विद्यार्थ्याला पश्चात्ताप करायलाही ते मनच सांगतं. कोणा तरुणाला दर शनिवारी पिक्चर पाहायचंच अशी सवय जडली आणि एखाद्या शनिवारी त्याने काही अपरिहार्य कारणाने चित्रपट पाहिला नाही तर त्याचं मन बेचैन होतं, त्याला काही सुचेनासं होतं. सायंकाळी फिरायला जाण्याचा नेम केला असेल तर ती वेळ होताच केव्हा एकदा घराबाहेर पडून मोकळ्या हवेत जातो असं होऊन जातं. कोणी रात्री नित्यनियमाने प्रवचनाला अथवा कीर्तनाला जात असेल तर ती वेळ होताच त्या व्यक्तीचे पाय आपोआपच प्रवचनाच्या अथवा कीर्तनाच्या जागेकडे वळतात, असा अनेक भाविक श्रोत्यांचा अनुभव आहे. थोडक्यात म्हणजे या मनाला जी गोडी लावावी ती लागते. आता अशा मनाला गोडी कशाची लावायची हा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मनाची अधिकाधिक अस्थिरता, अशांतता, अस्वस्थता वाढवणाऱ्या गोष्टीच त्याच्यापुढे ठेवत गेलं तर त्याला शांतता लाभणार कशी? उलट ज्याच्यामुळे मनाचं मनपणच नष्ट होईल. निदान किमान पक्षी काही वेळ तरी मनोलय साधेल अशा गोष्टीच मनापुढे ठेवत गेलं तर मनाला त्याचीच गोडी लागून अस्थिरता, अशांतता कमी कमी होत जाऊन मन पूर्णपणे शांत होईल, जीव आनंदरूप होईल. संकल्प विकल्पाची वेण. भगवंताने देखील अर्जुनाला तेच सांगितलं. भगवंत म्हणतात, तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझी याची स्वरूपा पावसी. हे अंतःकरणीचे तुझपासी बोली जत असे. अगदी अंतरेची गुजगोष्ट म्हणून मी तुला हे सांगतो आहे असं म्हणत भगवंत सांगतात की माझं सतत अनुसंधान ठेवून तू संकल्प समूळ जाळून टाक. एकदा का संकल्प विकल्पाची वीण थांबली की मग तू मद्रूपच होशील. संकल्प विकल्पांना पुत्रशोक घडू दे अशी सूचनाही भगवंताने अर्जुनाला केली आहे. म्हणजे कोणाची मुलंच वाचली नाहीत, ती मेली तर पुढचा वंश आपोआप खुंटतो. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखाने म्हटलं आहे की त्या संकल्प विकल्पाची संततीच राहिली नाही तर संकल्प विकल्प जागच्या जागीच समाप्त होतील. म्हणून त्यांना पुत्रशोकच घडू दे. हे अगदी खरं आहे. पण प्रत्यक्षात ते घडायचं कसं? जीवनात ते उतरायचं कसं? त्यासाठी करायचं काय? स्वस्थ राहण्याची कला. काही करायचं नाही, हे करायचं. जरा विचित्र विधान वाटेल पण हे खरं आहे. आता काही न करणंही जमत नाही, त्याला काय करणार? जरी शारीरिक हालचाल न करता स्वस्थ बसा असं म्हटलं तरी ते सुद्धा जमणं कठीण असतं. मग मनाला स्वस्थ करणं त्याहीपेक्षा कठीण. म्हणजेच आपल्याच ठायी स्वस्थ राहणं हे देखील किती अवघड आहे ते पहा. स्वस्थ याचा अर्थ मुळीच स्वतःच्या ठिकाणी पूर्ण स्थिर राहणं. मनुष्य स्वतःमध्ये म्हणजे आपल्याच ठिकाणी जेव्हा राहतो किंवा जेव्हा स्वरूपी स्थित होतो तेव्हाच तो आपोआप स्वस्थ होतो, सुखरूप होतो. कारण आनंदरूप असणं हाच जीवाचा मूळ स्वभाव आहे. पण तो स्वभाव सोडून जीव स्वस्थ न राहता देहसंगाने अस्वस्थ होतो आणि दुःख भोगतो. त्यावर उपाय म्हणून भगवंत अर्जुनाला एक गोष्ट करायला सांगत आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यया आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी देतू जाय. मग जे जे कानी मिख, देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेल. दिवसाकाठी 2-4 मिनटं माझ्यासाठी खर्च कर. पण ती 2 मिनटं अशी असू देत की त्यावेळी अन्य कशाचाही विचार करू नकोस. फक्त आपल्या जागी डोळे मिटून स्वस्थ राहा. त्या 2 मिनटात माझ्या सुखाचा जो आणि जसा कसा अनुभव येईल
त्याची अंतःकरणात साठवण करीत जा. माझ्या सुखानुभवाची ही 2-2 मिनिटं वाढत गेली की तितकं मन विषय सुखापासून दूर जाईल. भगवंताने अर्जुनाला दिलेल्या या आश्वासनाच्या द्वारे जणू ध्यान साधण्याचा मूलमंत्रच सांगितला आहे. 13. चालू क्षण साधण्याची कला. आपल्याच जागी स्वस्थ बसा हे सांगायला सोपं, पण ते कृतीत उतरवणं मात्र वाटतं तितकं सोपं नाही. ते कृतीत उतरवण्याचा एक मार्ग म्हणून असं सांगितलं जातं की आपल्या श्वासोश्वासावर लक्ष ठेवा. ते लक्ष ठेवायचं म्हणजे मनही श्वासोश्वासापाशी निगडीत केलं पाहिजे. पण होतं काय की श्वासोश्वासाची 1-2 आवर्तनं होईपर्यंत मन त्या श्वासोश्वासाशी सोबत करतं आणि झटदिशी ती संगत सोडून हातावर तुरी देऊन निसटून जातं. श्वासोश्वासाची आवर्तनं आपली चालूच असतात, पण ज्याच्यासाठी ही प्रक्रिया सुरू केली ते मन कुठे असतं? ते त्याच वेळी उठलेल्या एखाद्या वृत्तीशी रममाण होतं आणि त्या वृत्तीलाच बरोबर घेऊन संकल्प विकल्पाचे खेळ करत दूर कुठेतरी भटकत राहतं. इतकंच नव्हे तर जीवाला देखील आपल्याबरोबर भटकायला लावतं. मग पुन्हा त्याला ओढून आणलं जातं. श्वासोश्वासाशी त्याची परत सांगड घातली जाते. अर्थात मनाला जी गोडी लावावी ती त्याला लागते आणि मग ते त्या गोडीला सोकावतं. हा मनाचा सहज स्वभाव असल्यामुळे श्वासोश्वासाबरोबर मनाला निगडीत राखण्याचा प्रयत्न दररोज होत राहिला तर मनाला त्याचीच गोडी लागल्याशिवाय राहणार नाही. मग संकल्प विकल्पाचे चाळेही हळूहळू कमी होऊ लागतात, म्हणजेच मनाचं भटकणं कमी कमी होऊ लागतं. या साऱ्या प्रक्रियेलाच ध्यान अशी संज्ञा आहे. भूत भविष्याचे हेलकावे. एका विशिष्ट क्षणाला चित्तात अमनत्वाची जी अवस्था निर्माण होते तीच पुढील काही क्षण टिकवून एकतानता साधणं याचंच नाव ध्यान. ही एकतानता साधण्याच्या मार्गात आड येतं ते आपलं मन. पण मौज अशी की प्रथम मन जसं अडसर बनतं तसंच त्याला ती गोडी लागता क्षणी तेच एकतानता साधण्याला सहाय्यकही होतं. मग ते संकल्प विकल्पाची जाळी विणत बसत नाही. श्वासोश्वासाशी निगडीत राहून मन मग सांगितल्या ठिकाणी म्हणजे भुवयांच्या मध्ये थांबतं आणि पुढे त्याच मनाचा चिदाकाशात म्हणजे गगनात लय होऊ लागला की मनाची अमनत्व दशा साधू लागते. असं म्हणतात की माणूस वर्तमान काळात विद्यमान क्षणात कधीच असत नाही. एकतर तो भूतकाळामधल्या स्मृतीत गुंग असतो किंवा भविष्य काळातली चित्र रंगवण्याच्या कल्पनाविलासात रमत असतो. प्राणी संकल्पे बांधला असं म्हणतात ते याचमुळे. आणि संत महात्मे तर सांगतात, जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आता करा. ही वर्तमानाची घडी, वर्तमानाचा क्षण साधता आला पाहिजे. काल हा अनंत आहे, अखंड प्रवाहरूप आहे. खरं म्हणजे या काळाला काल माहीत नाही की उद्या ठाऊक नाही. माणसाने आपल्या सोयीसाठी वर्ष, दिवस, तास, मिनिट, सेकंद अशा परिणामात त्या कालाची काल, आज, उद्या अशा पद्धतीने विभागणी केली आहे. पण काळाच्या दृष्टीने मात्र सतत आहे तो फक्त वर्तमान, आत्ताचा क्षण. लिव्ह फ्रॉम मोमेंट टू मोमेंट असं जगद्गुरू कृष्णमूर्ती सांगतात ते यासाठी. तो क्षण साधण्याची कला म्हणजेच ध्यानसाधना. त्या ध्यानावस्थेत असा एखादा क्षण येतो की ज्यावेळी भूतकाळाची स्मृती नसते, भविष्यकाळाचे संकल्प नसतात, असतो तो फक्त वर्तमानाचा विद्यमान क्षण. तेच अनुसंधान राखीत क्षणाक्षणाने अमन अवस्था वाढवीत जायचं असतं. ध्यानकाळाच्या अमन अवस्थेत साधलेला बोध व्यवहारकाळीही कायम राहिला की साधोसहज समाधी भली अशी स्थिती सहजच प्राप्त होऊ शकते. परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांनी एका अभंगात म्हटलं आहे, बैसोनी एकांती करी सोहम ध्यान, तेणे तुझे मन स्थिरावेल, होता सोहम भजनी तन्मय, येई आत्मसुखाचा प्रत्यय. आणि तसा प्रत्यय आल्यावर काय होतं हे सांगताना स्वामी म्हणतात, सोहम सोहम ऐसा नित्य निजिध्यास, लागला जीवास आपोआप, लिहिता वाचिता बोलता बैसता, देता घेता खाता हिंडताही, तिन्ही अवस्थांचा झालो साक्षीभूत, राहिलो निवांत स्वामी म्हणे. ध्यानसाधनेनेच मन एकाग्र होण्याची शक्यता आहे आणि त्याद्वारेच हळूहळू वृत्तीचा निरोध होऊन मनाचं अमन होणंही शक्य होतं. अर्थात साधना कोणतीही असो, म्हणजे ध्यानसाधनेची प्रक्रिया काहीही असो, त्यातून साधायची आहे ती नैष्कर्म्य सिद्धी. ते मुख्य ध्येय डोळ्यापुढून कधीही ढळता कामा नये. साध्याच्या त्या ध्रुवताऱ्याकडे दृष्टी ठेवूनच साधना करायला हवी. अनेकदा अनुभवाला येतं ते असं
की साधकजण प्रत्येकी 2-2, 3-3 तासही ध्यानाला बसतात. मनोलय करण्याच्या प्रयत्नात थोडेफार यशस्वीही होतात. पण त्या प्रयत्नात समाधीतही जागृती राहण्याऐवजी काष्ठवत ताटस्थ्य येतं. अशा प्रयत्नात वर्षवर्ष जातात, पण ध्यानाचं साध्य काही हातात गवसत नाही. असं का व्हावं? साध्याचा विसर हेच त्याचं कारण. कारण शेवटी ध्यान हे एक साधन आहे, ते साध्य नव्हे. शिवाय तिथं काही करायचं असं नसतंच. जप करतानाही काही क्रिया करावी लागते, पण ध्यानाच्या बाबतीत मुख्य गोष्ट म्हणजे काहीही करायचं नाही. ध्यान म्हणजे साक्षीत्व. चालणाऱ्या श्वासोश्वासाशी मनाची सांगड घालायची आणि मग उठणाऱ्या वृत्ती नुसत्या पाहत राहायच्या, त्याही अगदी तटस्थ राहून अलिप्तपणाने. त्या वृत्तीशी जरासा जरी संबंध जोडला गेला तरी ध्यान संपलं. जागृतपणाने पण साक्षी भावाने नुसता चित्रपट पाहत राहायचं. मनाला फाटे फोडण्याला संधीच मिळू द्यायची नाही. साहजिकच उठणाऱ्या वृत्तींच्या लाटा मग मनाची साथ न मिळाल्यामुळे जागच्या जागीच विरून जातात. मनोलय होण्याला त्याच सहाय्यभूत ठरतात. आता या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती अशी की ध्यानानंतरच्या काळात म्हणजे दैनंदिन जीवनात तेच अनुसंधान राखण्याचा प्रयत्न साधकाकडून व्हायला हवा. तसा प्रयत्न होत नसेल, विवेक वैराग्य याची कास साधकाने धरली नसेल, आहार विहाराचं पथ्य पाळलं जात नसेल, मी माझं मला हा अहमपणा प्रयत्नपूर्वक कमी केला जात नसेल, तर ध्यानकाळीही मनाची अमन अवस्था होणं कठीण नव्हे, अशक्यच समजा. काही ठिकाणी तर असं अनुभवाला येतं की आम्ही 3 तास ध्यानाला बसतो, असा अहंभावच प्रकट होत असतो. मीपणा कमी होण्याऐवजी तो अधिक घट्ट होतो. म्हणजे ध्यानाने जे घडायला नको तेच नेमकं घडत राहतं. निरहंकारी होण्यासाठी जी ध्यानसाधना करायची ती अहंकार वाढवणारी ठरली तर सारंच संपलं. साधनेमधली निष्कामताच निघून जाईल. मग दिवसभर हातून घडणाऱ्या कर्मात निष्काम वृत्ती कशी वाढीस लागणार? विरक्ती, भक्ती, ध्यान, विवेक आणि वैराग्य या परमार्थ मार्गामधल्या पहिल्या पायऱ्या होत. त्या पायाभूत पायऱ्या असल्याशिवाय परमार्थ मंदिराची मजबूत उभारणी होऊच शकणार नाही. म्हणवनी विशेषे अत्यादरू विवेकावरी, असं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीलाच सांगून ठेवलं आहे. विवेक म्हणजे आत्मानात्म विवेक, सारासार विचार. आत्मानात्म विवेक ज्याला साधला तो संसारपुरातून म्हणजे जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यातून सद्गुरू कृपेने मुक्त होऊ शकतो. अज्ञानजन्य अशा सर्व बंधांची निवृत्ती ज्ञानाने होते. ज्ञानाशिवाय अन्य कोणत्याही साधनाने मोक्ष लाभू शकत नाही. पण वैराग्य वाचून ज्ञानही तबू शकत नाही, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही, पण विरक्ती ही देखील भक्तीशिवाय सुलभपणे प्राप्त होऊ शकत नाही. न करिता भगवत भक्ती कदा न उपजे विरक्ती, आणि विरक्ती विण भगवत प्राप्ती नवे कल्पांती साधका. भगवंताने देखील अर्जुनाला समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे असं सांगताना मन आवरण्याचा उपाय म्हणून तू अभ्यास केलास, वैराग्यशील बनलास तर निश्चितपणे तुला मन आवरता येईल असं म्हटलं आहे. शरीराला आवश्यक त्या गोष्टी स्वीकारून बाकीच्या सर्व गोष्टींचा त्याग करायचा आहे, त्याचंच नाव वैराग्य. अनावश्यक गोष्टींचा त्याग करीत गेल्यामुळे बऱ्याचशा इच्छा वासना कमी होतात. अर्थात संपूर्णपणे त्या कधीच जात नाहीत. फक्त त्या वासनांचा मोहरा आता देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे वळवलेला असतो. विवेक वैराग्य आणि युक्त आहार विहार जिथे साधला तिथे मन मग सहजच अंतर्मुख होऊ लागतं आणि ध्यानसाधनेने योगस्थिती प्राप्त होते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे, ते तर सहजेची योगूकडे नाभ्यासिता. मग अभ्यास करत राहिल्यावर साधणार नाही असं काय आहे? असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.